मैं भिवंडी के कल्याण नाके पे दांडेकर वाड़ी में, जहां पर बीजेपी कार्यालय मध्यवर्ती का ओपनिंग हुआ। आप देखिए हमारे साथ बीजेपी के जो नेता थे श्री कपिल पाटिल ने क्या कहा और प्रोग्राम में किस तरह की बातें की गई। हमारे साथ देखते रहिए जमजम न्यूज। पण मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो, जिथे राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे त्याच्या वार्डात सुद्धा आपणच लीड घेणार। आणि मुरबाड विधानसभेची परिस्थिती अशी आहे की मुरबाड तालुक्यात सुद्धा आपल्याला लाख मतं मिळतील, बदलापूरमध्ये लाख मतं मिळतील, अंबरनाथ ग्रामीणमध्ये 15,000 मतं मिळतील। ही मुरबाड विधानसभेची परिस्थिती आहे। आता तुमची मी सांगू का तुम्हाला, की तुम्हाला माहीत आहे, तुमची तरी तुम्हाला माहीत आहे ना। आता तुम्ही तिकडे जाऊन सांगितलं पाहिजे जे मी सांगतो। तिकडे काय सांगतात, तिकडे गेले की मी इथली आता सांगत नाही। 2 विधानसभा झाल्या, आपल्याकडे 3 आहेत। 3 मध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये 21 जिल्हा परिषद गट आहेत। त्याच्यापैकी आपल्या आमदाराच्या जिल्हा परिषद गटामध्ये काटई खोलीचा पूर्ण, काटईचा काही पार्ट, शेलारचा एक पार्ट, एक गाव पलीकडे राहतो, आणि कारिवली एक गाव। ही गावं कल्याण पश्चिममध्ये येतात। पण बाकीच्या सगळ्या जिल्हा परिषद गटांमध्ये जेव्हा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली 7 वर्षापूर्वी, त्यावेळेला आपण एकट्याने जिल्हा परिषद लढलो होतो। शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, कुणबी सेना, कम्युनिस्ट, मनसे हे 6 पक्ष आपल्या विरोधात लढले होते। किती? 6 पक्ष आपल्या विरोधात लढले होते। 6 पक्षाची मिळून 79,000 मतं होती। 6 पक्षाची मिळून 79,000 मतं होती आणि आपली एकट्याची 81,000 मतं होती। किती होती? 81,000। आता मी जबाबदारीने विधान करतो, आपल्या लोकांनी चर्चा करणं बंद करा। भिवंडी ग्रामीणमध्ये जसं शहरात महेंद्र बोलला 1.5 लाख मतं घेऊ, तशी भिवंडी ग्रामीणमध्ये ही 1.5 लाख मतं आपल्याला 100% मिळणार। ही काळ्या दगडावरची राहायला शहापूरमध्ये लाख मतदान झालं तर तुम्ही समजा त्यातले 50% आपल्याला मिळतील आणि 50% दुसरीकडे वाढतील। काही जातीपातीचं राजकारण कुठे सुरू नाही, हे फक्त स्तोम वाजवतात। काही राजकारण जातीचं सुरू नाही, फक्त राजकारण सुरू असेल फक्त आणि फक्त महायुती आणि मोदींजींचंच। भिवंडीला भाषण करताना काय सांगणार? कल्याण पश्चिम वन साईड, कल्याणला भाषण करताना सांगणार मुरबाड वन साईड, मुरबाडला गेले की सांगणार शहापूर वन साईड, शहापूरला गेले की सांगणार भिवंडी वन साईड। अरे बाबा, जिथे भाषण करताना तिथं सांगा ना, इथं आम्ही वन साईड आहोत। सांगायला पाहिजे की नाही सांगायला पाहिजे? मी सांगितलं की नाही भिवंडी ग्रामीणमध्ये काय, भिवंडी शहरात काय सांगितलं की नाही सांगितलं? हे माझा आत्मविश्वास नाही, हे तुमच्या मनगटातल्या ताकदीच्या जोरावर मी सांगतो। महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनगटाच्या ताकदीच्या जोरावर हे मी सांगतो। आणि जे कोणी सांगतात ना इथं वन साईड तिकडे वन साईड, कोणाला वंचितचा पाठिंबा आहे, मी जबाबदारीने सांगतो हे सगळे वंचित राहतील आणि वन साईड फक्त म्हणजे बाकी हे सगळे वंचित राहतील, सगळे साईडला पडतील आणि वन साईड कोणी असेल तर फक्त आणि फक्त महायुती आणि नरेंद्र मोदी वन साईड। त्याच्यामुळे कुठे काय चालले याची चिंता सोडा, तुमच्याकडे काय चालले हे बघा। तुम्ही जे टार्गेट ठेवले की नाही, आपली बार भिवंडी 1.5 लाख पार, हे 1.5 लाख पार करा, बाकी आमच्यावर सोडा। आम्ही तिकडे आहोत। आजच्याही सभेचे पाहिजे तर तुम्हाला, मला आधी माहीत असतं, तुम्हाला लिंक पाठवली असती, तिकडे व्यवस्था केली असती, म्हणजे समजतं असतं मुरबाडमध्ये काय चाललंय ते।
आता पुढच्या बैठकांना असंच करा त्याशिवाय समजणार. पण सांगणारा कोण आहे, ते सांगतो कोण, कोण सांगतो? मुरबाडला असं एकदा तेच सांगणार ना, तर दुसरं कोणी सांगणार? नातेवाईक शोधून 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 कामाला लावायचं काम सुरू. कार्यकर्ते मिळत नाहीत म्हणून नातेवाईकाला शोधायचं काम सुरू. म्हणून ही चिंता तुम्ही सोडून द्या. आपल्याकडे ज्यांचे नातेवाईक भिवंडी ग्रामीणमध्ये असतील, मित्र असतील, त्यांना सांगण्याचं काम करा. कार्यकर्त्यांची फळी ही महायुतीकडे आहे, ती कोणाकडे?